जय शिवराय. आता मी महाड सेतूमध्ये आहे. तर महाड सेतूमध्ये फुल गर्दी बघता. इथं गर्दी आहे, खिडकीत गर्दी आहे, बाहेर गर्दी आहे. सर नमस्कार. सेतू मधले आपले गणेश सर आहेत. तर सर आता ही गर्दी एवढी का जमलेली आहे, काय झालं? म्हणजे दाखल्यांसाठी 15 दिवस दाखले पण भेटत नाहीयेत आणि अफिडेव्हिटचा पण काय प्रॉब्लेम आहे? प्रॉब्लेम म्हणजे काय झाला माहिती का की सॉफ्टवेअरचं अपडेटेशन चालू आहे आणि आम्ही वारंवार अलिबागला आमचे जे IT चे बघतात रायगड जिल्ह्याचं त्यांना कॉन्टॅक्ट केला की म्हटलं अपडेट जे होत आहेत त्याच्याबद्दल काहीतरी सूचना द्या की आम्हाला लोकांना सांगता येईल की ही गर्दी काय. आज दिले त्यांचा जो अर्ज आहे त्याला 15 दिवस का लागते, तर सर्व्हर डाऊन आहे हे आम्हाला ते सांगते. तहसीलदार साहेबांना माहिती आहे, प्रांत साहेबांना माहिती आहे, पण हे लोकांपर्यंत कळत नाही. त्यांच्याकडून असं आम्हाला कोणतरी पत्र दिलेलं आहे आणि सॉफ्टवेअर अपडेटचा हा टायमिंग नव्हता. लोकांचे ऍडमिशनचे डेट आहेत, 10वी-12वीचे रिझल्ट लागले. तर यावेळी IT विभागाला पण आमच्या एक सगळ्या VLNचं टोटल महाराष्ट्रातल्या VLNचं सांगणं आहे की तुम्ही जे काही तुमचे अपडेट्स करायचे होते सॉफ्टवेअरचे किंवा या जे गोष्टी आहेत याचा एक ठराविक असा कालावधी द्यायचा होता आणि प्रत्येक VLN सूचना द्यायची होती, म्हणजे आम्ही लोकांना ते सांगू शकलो असतो. आज समोर असणाऱ्या लोकांना काय वाटतं की हे नुसतेच बसलेले आहेत, यांच्याकडून काम होत नाही. पण प्रत्यक्ष हा टेक्निकल प्रॉब्लेम आहे आणि हा टोटल महाराष्ट्राचा प्रॉब्लेम आहे. पण याचं कुठेही असं बाहेर त्यांनी सांगितलं नाही किंवा आम्हाला असं कुठलीही सूचना दिली नाही आणि त्याच्यामुळे आम्हाला लोकांना सांगता येत नाही. लोकांना ते प्रत्यक्षात कळत नाही. तर आमचं पण IT विभागाला एक सांगणं आहे आणि लोकांना पण सांगणं आहे. लोकांची पण खरं म्हणजे रिझल्ट लागल्यानंतरची दरवर्षीचे आम्ही कॅम्प पण केलेत. मागे आपण शासनाने इतर प्रत्येक शाळेत प्रत्येक गावात सुद्धा राजस्व अभियान केला. त्यावेळी लोकांना आपण सांगितलं होतं, परंतु जशी टेन्शन पण सुरू आहे तसेच शासनाने पण आपल्याला सांगताना अपडेट करताना प्रत्येक आम्हाला कल्पना द्यायला पाहिजे होती. सॉफ्टवेअरमध्ये चेंजेस करतायत ते खूप चांगले आहेत, सुविधा पण वाढवत आहेत. फक्त त्याचा प्रॉब्लेम बघताय की हा टायमिंग त्यांचा नको होता आणि लोकांना त्याची कल्पना द्यायला पाहिजे होती, म्हणजे आम्हालाही लोकांना सांगता आलं. बरोबर आहे. म्हणजे जर दाखले उशिरा भेटतात तर त्याचं कारण आहे सॉफ्टवेअर अपडेट होते, त्याच्यामुळे जरा उशीर होतोय सगळ्यांना दाखले भेटण्यासाठी. म्हणजे दाखले पण 15 दिवसांनी लेट होत आणि चेंजेस काय करतात त्याने आता कुठल्याही डॉक्युमेंटला 3च डॉक्युमेंट ऍड करायचं असं दिलंय. शासनाकडे पण कळवले, प्रत्येक अधिकाऱ्याला कळवले. आता काय होते प्रांत ऑफिस वरून किंवा डेस्क 1 डेस्क 2 वरून ते दाखले परत आले की अजून ऍड करा डॉक्युमेंट. पण सॉफ्टवेअर मध्ये फक्त 3 डॉक्युमेंट ऍड करा असंच आम्हाला मेसेज आहे सॉफ्टवेअरवरती. त्यासाठी सगळ्यांनी थोडं सहकार्य त्यांनी केले नाहीत, लोकांना माहित नाहीत आणि जे साईन करतात त्या लोकांनाही माहित नाही. तर त्या कल्पना सुरुवातीला सगळ्यांना द्यायला पाहिजे आणि मग सॉफ्टवेअर अपडेट करायला पाहिजे. सरांचं फक्त एकच म्हणणं आहे की सध्या सॉफ्टवेअर अपडेट होतं त्यामुळे या सगळ्या दाखल्यांसाठी उशीर होतोय. तर सगळ्यांना माहिती भेटलीच असेल की दाखल्यासाठी का उशीर होतं. तर भेटू आपण पुढच्या व्हिडिओत. जय शिवराय.